ओम नवनाथ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सजयति सिंधूरवदनो देवो यत्पाद पंकजस्मरणं वासरमणिरेव तं साम्राशे नाशेते विघ्नाम्. या कुंदितुषहार धवलाया शुभ्रवस्त्रावृताया विनवमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच शंकर प्रभृतिभिर्दैवेहा सदा वंदिता सा मां पातो सरस्वती भगवते न्यासेष जाड्यापा. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं ते देवी सरस्वती जैव ततो जयमुदीरयेत्. आहा वसुदेव सुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री माता पितृभ्या नमः. ओम नमो जिहिर्मूर्ति वक्रतुंडा गणाधिपति विद्यार्णवा कला संपत्ति भक्त संकट वारी गजानना सदैव धवला श्वेत पद्मा विद्या भूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी. आ तो निश्चळ निरंजन निर्विकार परे भक्त रज्जो बंधनाधार प्रेमे संभवने मूर्ती साकार अम्मदासा मिरविशी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथाधरा. येऊनी वदन सुंदरा मम रसनारस सेविका. अगार्थ लिंग प्रकरण ह्रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस ग्रंथा माझ्या दरिका. हे गणाधिपते गणराज मी अबोध वर्णना हे सहज परी कृपा करो ने सकळा भोज विकळ आपदा हरियाता. हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगलामूर्ती मंगळाकृती आरंभ स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा माधुसा आसवे घेऊनी वाहन हंस या संतांगणी उनी सभेस विराजावे महाराजा. श्री जी मंगलदायक वाग भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंस वाहिनी येऊनी महाराजा. जिचेने कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा. असो ऐशे पाचारण वचन ग्लानित भावना समक्यम पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत घेऊन वरा लागी अर्पिजी. सकळ सिद्धी पूर्णपणा पाहो ताईशा विनीत वचन वरद मौळी हस्त कंजना स्पर्शोनी ज्ञाना मिरविली. म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐशे बोलोने सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती. या परिणमी तो श्री गुरुराज जो अज्ञान तमी सविता विराजे जो मोक्ष पदाते वरोनिकाज साधका ते विराजवी. तो ज्ञानेश गुरु ज्ञान देवटी संजगोनी बैसला मम पृष्ठी लेखने कवळोने कर संपुटी ग्रंथा लागे आदरितसे. वरदास्ते स्पर्शोनी मौळी फेडले सकळा ज्ञान काजळी या परी तया बद्वांजुळी अनन्य भावे नमितो मी. जो नरहरिवंशी विजय ध्वज धुंडीराज नाम तयाच साजे तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरितशीन. आता नमो ज्ञान शक्तीची सत्तामयी चित भगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीची अर्पुनिया. या परिणमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतित तरी ग्रंथा तरी सुरस निवांत प्रेम भरित दाटावा. अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अबोध शक्ती मज माझी केवी मिरवेल
परी धन्य तुम्ही भक्ती वाढे स्वीकारिता बोल भोबडे जळ बाळा भोन कोळे जगा माझी मिरविता के पा जैसे काच मण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेने शब्दे लाज सोमास वरवणी बुंदा ढाळी तशी देवी तुमचा शरणांगत नरहरी मालो धुंडे सुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वेदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता हे ओपुनी वरद हस्त भक्ती सारवद्वाहा जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य उदविले समस्त परे सारासार कथा त्यात उरल्या असती महाराजा जया संताच्या पायी रथ गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात जगा माझी स्थापिली तरी त्याची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया उदाहरण द्यावे श्रुती असो कली प्रारंभी रमापती नवनारायण पाचारी उद्धवाशी बैसवनी सनिध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन सहावा विरहोत्र नारायण सातवा द्रुमिला आठवा च बसजान करभाजन नववा तो ऐशे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज रमापतीचे पाचरण चोज दृश्य झाले धवळारी हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरविले अलिंगुण कनकासनी बैसविले सकल वैभव भूषणाकार मेळवणी सकळ अर्चा संभार सरिता झाला सप्रेकर षोडशोपचारे पूजेशी हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवनार्थे पाचारण आम्हास केले श्रीरंगा हरे म्हणे जी महाराजा के म्हणे काम वेदला माझ्या कलिता अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे जैसे समुच्चय एकमेळी राजांस जाते उदधी जळे तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी एरो म्हणते जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थाना कवन नामे कवन लक्षण जगा माझी मिरवावे यावरी द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होनी तेने मच्छिंद्र होनी दक्ष जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होनी प्रत्यक्ष महाराज नामे गोरक्ष जगा माझी मिरविजे या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिपा या परी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपटी नाम अवेर होत्र जो योगद्रुम मिरविजे जगी नामे नागेश या परी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि जमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे नववा तुकर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार महे कारण दीक्षे प्रती मिरवावे म्हणाले कटपणी वास करणे सांगता महाकलिस तरी तुम्हा सवे अवतारास भोते येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुळशीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मवास कबीर भक्त होईल तो या परी जो व्यासमुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो आणि भक्ती प्रौढी जांबवंत
तो नरहरे होईल नितांत, प्रत्यक्ष जो बलराम भ्रात, पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन, ज्ञानदेव नामे मिरवीन. आणि धवलारी जो पंचानन, निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन, तो स्वप्ना मी मिरवील सोपान. जे योग माया मनमोहन, मुक्ताबाई विराजेल. या पुढे प्राज्ञिक हनुमंत, तो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जा दासी माते रमत, जनी जनात होईल की. असो ऐशे समुच्चय करून, कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मगावश म्हणून नारायण, पुढे बोलत प्रश्नाती. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगता जन्मस्थिती. परी कवन स्थानी केवते, युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशर नंदने, महामुनी व्यास तो. पूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिविर्याशी. ते विरे चुकोनी ठाया ठायाशी, अपाक काय उरले असे. ते जीवदशे वाचुनी सत्य, महाराजान पावे उदय. तरी ते ठाये ठाये केवते वीर्य, त्यांचे ठाय ऐकावे. उपरीचर वसू यांनी असता, वीरे गळले उर्वशी पाहता. ते शरस्तंभे द्रोणी द्रवता, आदळता झाले त्रिभाग. यमुनेत विरे बिंदू द्रोणा काठी, पडताच झाले त्रिभाग शेवटी. 2 भाग द्रोणा पोटी, एक जळी पडेला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडला, तो तात्काळ द्रोणकुपी जन्मला. परे जळात जो भाग पडला, तो ग्रासला मत्स्यने. तरी ते मत्स्य उद्धरे, वीर्य नारायण प्रत्यक्ष पाहे परी. जीव दशाविन, गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञ कवी नारायण, तेने मत्स्य उदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने, मिरवावे महाराजा. या परी शिव कामावरी कोपोन, तृतीय नेत्रीचा काढोनी अग्न. महास्मर केला भस्म, तेने ऐसे ग्रंथ बोलती. परी तो काम द्विमर्धोनी, बैसला हे वीर्य प्राशन करोनी. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी, जालिंद्र नामे मिरवेल. या परे कुरुवंशी जन्मजये नागसत्री, आवाहन केले आहे तया वंशी महान पाहे. बृहद्रथ राणा मिरवेल, तो महिला गे करील हवन. तेव्हा गर्भ सांडेल द्विमर्दोन, यज्ञकुंडी दैदिप्यमान. जालिंदरे जन्मावे, या प्रे ब्रह्मवीर्य सहस्रेशी. ऋषी निर्मिले 788. तेव्हा वीरे रेवा 83. रेवे माझी पडेली, ते महेची परमकुशी. वीर्य आहे रेवा 83. तेथे व्यापोने जीवन दशेशी, देहा लागे मिरवावे. तो महाराजा चमस नारायण, रेवण सिद्ध मिरविजे नामाने. रेवा वेरेत झाला जन्म, म्हणून नाम हे त्याचे. तोची वेळी आणि करेत, सर्पिणी मावळी अकस्मात. पडता प्राशिले तिने नेमस्त, भक्ष म्हणून जानपा. ते जन्मजयाचे नागसत्रात, नागा होती विप्रदेत. ते वेळी अस्तिके निश्चित, सर्पिणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात, अंडजा शुक्ती का रत्नमुक्त. पुढे होईल महानाथ, भविष्य जाणवण्याच्यादी. मातरूच्या पोखरी, तक्षकात्मजा पद्मिनी. नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी, 9 मास लोटले. असो त्या अंडशुक्तिका युक्त, 14 सकळ होणे मुक्त. ती अहोरात्र नारायण तेत, संचरिजे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी, गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी, अध्यापी आहे महाराजा. तरी ते अहोरात्र प्रवेश करिता सत्पात्र. वटसिद्धनाथ स्वतंत्र, तया देही मिरवावे. या परी मित्र येत
मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छंद्र जती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय परिते भविष्य कारणे उकरडामय वर्ध भस्म मिरवेल ते हरा हरा जो नारायण शीघ्र संचरोनी दीक्षा कारण गोरक्षा ईशे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे या प्रेमृडाने कारणी सरोवर आलिया दक्ष सदनी ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले परी दक्षकात्मजे रूप राहाटी नेत्रकटाक्ष पाहता परश्रेष्ठी तेने धडाडोने कामपाठी इंद्रियद्वारा द्रवला तो परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी कामद्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजला मग रगडोने चरणटाचे छिन्नत्व केले रेताचे छिन्नत्व केले रेताचे ते एक आगळे 60 शस्त्रांचे रेत भाग वहिले सहस्र रेत प्रमाणाशी जीवदशा पत्य वाले खिल्य ऋषीशी झाले परीक भागाशी वीर्य आहे तैशीची लज्जायुक्त होनी केरास सांडले भागीरथी जीवनी तयातुनी मग एक भाग जाऊनी कुश बेटी विस्रावला तरी ते कुशदरीची निखळी रेत मागची आहे वेली ते पिपलायन माजली संचारावे तेने तेथे टाचे चरपडले आहे रेत म्हणून नाम चरपडनाथ जगात मिरोनी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा या परी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र कामशराचा लोट लोटला तो गगनपंते विमुक्त झाला अति बळे करुनिया एक भाग घटी पडला अगस्त्य उदय झाला तत्वता एक भाग महीवरता कैलिक सदरी पातला तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी भरतरी म्हणती भिक्षा पात्राशी अंगणी ते ठेविली तो मित्र रेता अकस्मात येऊनी पडले भरतरी आत ते कैलिके पाहोनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचरोनी रेतांगे भरतरी नामे मिरविजी या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शैनी ते सरस्वतीचे उद्देशे करोनी विधिवीर्याशी ढासळला ते वीर्य गजकर्णात पडताच झाले बिंदुयुक्त तरी काहीशे वीर्य होणे विभक्त मयवरती पडेले तयावरोने व्याघ्र चाली चालता भेटले पावली तया पाद संधीत तनोतिली जेवदशान अत्रेची तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकाने पा मिरविजी या परी गोरक्षाचे हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्य आवानिलिया पुतळामय तैकर भाजने संचाराया जवदशा मिरवावी ऐशे सांगोनी रमारमणे संतोष्ट केले नवनारायण मग परस्परे नमना नमन करुणिया उठले ते असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंद्राचळ मौळी स्थान श्री शुकाचार्य समाधी पाशी जाऊन समाधी ते वरिली नवसमाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी असो ते 10 स्थूळ शरीरी पुढे तेथून या निघाले
या परी शुकवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंबा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला ती कथा भक्तिकथा अमृतात वदविली आहे जगन्नाथे आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी असो वसो वीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संचरो निवाहिला गर्भ लागला वाडीशी दिवसानुदिवस 9 मास मच्छीने लोटिले जलोदरास पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी व्हावे जो तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलाशी अपर्णा माऊली शिवाशी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज ध्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज ध्यावाजी पवित्र तेने करुणी मी चिर सनातपणे मिरवेन शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशन सकळिक परी एकांत ठावलो लिक ऐसा जाण पाहिजे गी अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महेवरे शोधू आपण ऐशा ऐकता दया घन अवश्य तिथे म्हणतसे मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महीवर श्रमोणी वर्तता उमाईश्वर यमुने तटी उनी पोचली मग उतरोनी नंदिकेश्वरावरुणी ती नंदी ठेवून तटावरती उभयता उतरोनी यमुने सरिती जवळ काठी बैसली तव तो यमुना तट एकांत तेथे मनुष्याचे न मिळे जात ऐशे पाहोने शुद्ध एकांत ते स्थान ईश्वराशी मानले परे तो मच्छदरात कवी नारायण नेनो नित्यात पार्वती ते उपदेशितनाथ मंत्र संजीवनीशी तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छ तेथे होती सत्यता तो उपशब्दे शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकले परी ग्रहणच झाले तेने करुणे ज्ञान प्रगटले मी तू पण सर्व सरळे सर्वचे ब्रह्म सनातन असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खून ते मातीन बोलोन दावे अपरणे तू ऐशे शिवतीस पुसता तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेल आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार मग नोहे मची सार अब्रह्म्य भुवना पासोनी ऐशे शिवायकता वचन जळी पाहो चाकटोन तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराजा तो आहेस येथे तरी मम उपदेशाचा तुते लाभ झाला कविराया परी हे फार झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी तरी तुझ जन्म झाल्या पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी ते तू ते देईल भेटी सर्व सामग्री सचिन्न ऐशे बोलोनी आदिनाथ स्वस्थाना गेला परणे सहित एरेकडे गर्भमच्छोदरात तोची मंत्र घोकितशी या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास अंड सांडोन जळतटास मच्छी गेली जलोदरा असो अंड सांडोनी तीरास अच्छी असो अंड सांडोनी तिरास मच्छी गेली जळोदरास त्यास काही लोटल्या दिवस येऊना तरी महाराजा तव तेथे समय काळी बक पक्षांची उतरली मंडळी मी नवे चावया यमुना जळी निजगणा सहित संचरले तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडजा शुक्ती का पाहिली दृष्टी मग सवे मिळवणी संचुपुटी खाद्य म्हणून भेदिती ते चंचुपुटांचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर द्विशकल होणी सत्वर मयवरती आदळले
परीवरील शकल पडले मही, खालील शकलात बाळ विदेही. जैसार्क उदक प्रवाही एकाएकी उतरला, रोदन शब्द कडकडाहट, बाळ तेजाचा बोभाट. ते न्याहाळिता चकचकाट, पाहुनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर, आत मुक्त मुक्तिकेचा. मद्र मच्छेंद्र असतात किना, असतात मारे कन्या तीर. पावला धीवर त्या काळी, तो धीवर कामिक नाम. सुबट पाहता अंडज शुक्तिका प्रकट, तो आत रत्न तेजम स्फुट. बाळ रम्य देखिला, देखिला परी जो सविता. मग चित्ती द्रवली मोह ममता, म्हणे बाळ हे कोमळ तत्वता. या ते भक्षील कोणी सावज, ऐसा उदय होता चित्ती. देव शब्द कुसुमा सांडिती, की हे महाराजा कामिक मूर्ती. बाळनी यो सदनाते, अरे हा कवी नारायण. मच्छुदरे पावला जनन, तरे मच्छेंद्र ऐसे याते नाम. जगा माझी मिरविका, अरे हा दक्ष योगेंद्र जेठी. तारक नौका महे पाठी, तरी तो संशय सोडो निपोटी. सदनाने महाराजा, ऐसे देव वागुत्तर रत्न. कर्णपुटिके होता भूषण, मग ते दृढ करोनी जतन. हृदय संपुटी पाळतसे, महाविश्वासाचे पाठी. आधीच मोह नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी. आनंद पात्री हे लावे, जैसे पयाची निपात्री. मृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती. वाढला का जाईना, की दरिद्राचे सुरवाडास. मने पेटले राजहंस, ते गज शुंडीचे माळा ग्रवेस. सुख का वाटले जाईना, की वंशवृद्धी ते शून्यमय. चिंता काळीमा निशाही तैसा, सूत मित्राचा होता उदय. मग तेत चिंता कासया, की कवडीसाठी वेचिता प्राण. ते मांदुसाचे लादले सुखधन, की मृत्यूभयाचे असुख मानून. चित्ता जडे चिंता साकडी, तो पियुषाची अनुकूलता. घोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा. आनंद सविता प्रभे लागे हे लावे, मग स्नेह कवचे कर संपुटी. तोय नाणीला बाळ जेठी, हृदय वाहुणे कामिक पोटी. सदनी आणले तया ते, शारदवाता नामे सुंदरा नारी. ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजनी वंशाधारी. सूत मिरवी लोकात, की पाहे पा पूर्ण भरवसा. की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राजमांदुसा. जगा माझे आव्हानी, तन्याये भाग्य दुये सर्व सुखशेनी. पहोडावे आहा बाळा अवतार होय, कवी नारायण मच्छेंद्र. मग कामिका हाती सुडाळ सोता, नवरत्नांच्या सम पाहता. परमानंदिनी शारदवता, बाळ कवळेला स्नेह मिळी. स्नेह धरिताची पयोधरी, पय दाटले अति पाझरी. जैसे सोमतेज करे सोमकांत द्रव्यतशीन. असो कुशाचे मंडन, स्नेहभावे होता संगोपन. मग बाळ जठर पिंडीचा अंगण, पय पाहुणे स्वीकारे. तै स्नेहाचा ओघ बाणे, बाळ अंगीकारोनी मार्जने. तपोदकी घालोनी स्नाने, पालका ते हालवितसे. आधीच नामे शारदवता, त्यावरी अपत्य कामिकांता. ते बाळ मोह काम द्रवता, कवन रीती वर्णावे. आधीच असता मरवेली, त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली. मग तो हेला वालव लव पावली, कवनाशी वर्णवे. ऐशे परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीशे. मिती 5 वर्षे वयावरती, मच्छिंद्रनाथ मिरवला. तव कोणे के दिवशी, सुधीने उदयिक भूमेशी. पिता म्हणे तमारी कन्येशी, चला जाऊया मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तिरा येत. मग जळोदरी संचरो नितात,
मच्छ बाळा वाहनी तशी तव जाळ्या सवे मीन धाडी आतुल्या उडी कर संपुटी बाहेर काढता कामिक जेटी मही मिना ते सोडितसे मचंद्राशी म्हणे सुतोत्तमा वेचोनी साठवी या मिना आयशे वदोनी कामिक पुन्हा जळा माझी संचरी हेरेकडे मचंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात आ मातुळ कुळा घात कामिका ताता मांडिला तरी आपण असताय शिराटी बरवेपणे पाहता दृष्टी हे योग्य नवे कर्म पाठी उपकारा मिरवावे पूर्वी अस्तिके मातुळ कुळा रक्षिले आपले तपाचे निबळे राव बोधोनी सत्र पाळ नागकुळा वाचविली मग एक एक सत्य मग एक एक मत्स्य वेचोनी प्रवाह मिळवी जीवना लागोनी ते कामिका ते दृष्टीने पाहोनी परमचित्ती क्षोभला जैसा परमसबळ पेटला मिरवी वडवानळ तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाळी की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेजोतटी तैसा धडाडोनी क्रोधपोटी बाहेर आला तत्क्षणी लक्षोनी मचंद्राचे मुखवंडन स्वकरपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढता मिन भोश्रम जानशीन तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोशी कैसा भिकारी खाशील काय उदरांतरी भीक मागो जाशील ऐशा ऐकोनी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्याशी काही नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास एरेकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला एरेकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवणे गमन करीत भ्रमण करिता द्वैत वनात सुढाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगी द्रुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम या योगा लागे आचरला ते तीव्र तप ते तीव्र तप ते तीव्र तप ते तीव्र तप मंत्रदृष्टी अद्वैत वनात लोहकंटक पादांगुष्ठ देवनी तपा करीतसे ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरे भजनी मिरवला शरीर क्लेशा देवनी दान ईश्वरी वेद तनु मन प्रमाणे तेने असते पंजरावरून त्वचा तितकी मिरवितशी तपे भक्षिले सकळ मांस परी लागन लागे तन मन प्रमाणे तेने असते पंजरावरून त्वचा तितके मिरवितसे तपे भक्षिले सकळ मांस परी लागन लागे अस्तित्वचेस मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धी रस सकळा आटिले नेत्र फिरोनी झाल्यावाती दिसू लागली कार्पा सरिती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने अस्तित्वचा व्यक्त होनी शिरा दिसते चांगुलपणी सर्वांग गेले वाळोनी काष्टापरी मिरवितसे ऐशे क्लेश संभावित मचंद्र अंगी जाणवत तो तेथे अकस्मात त्रिनंदन पातला संचरोनी देवालया सविता झाला ओ माराया हे दक्ष जामाता करुणालया दिगंबरा दे पुरुषा कामांतका फणे वेष्टता कामांतका फणे वेष्टका रंड भूषणा कैलास नायका अपर्ण निधाना कामांतका वृषवरोहणा महाराजा हे सकळ दानवांतका देवादिशा उमाकांता प्रलय रुद्रा ते पुरांतका शूळपाणी महाराजा शंकर नामाभिधानी पंचवक्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारवनी नरकपाळा विराजशी आयशे स्तुती ते वाग्रत्न दत्ते अर्पिता माळा करोण तेने तोषोने कामधन प्रत्यक्षपणे मिरवला प्रत्यक्ष होता उमाकांत नैनी तेजिता झाला
झाला दत्त मग लिंगोनी प्रेम भरित निकटापण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुस्ता झाला दत्ता. तेनेही सांगोनी क्षेम वार्ता शिवसुखा पुशिली. यापुरी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमे कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझे करा कृपाळवा. मग अवश्य म्हणून उमारमण उभयता पाव चालले कानन. परी ती वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळून येत घरी. लघुशंके मूत्रधारे मांदूस गट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्प तरुची सावली. तेवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैवे करुणी. हे या जवरत्ता टाकिल्या बाहेर हिरा ठेवून नेतगारे. तेवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने. असो ऐशा लाभ भावना उभय रमते बद्रिकाश्रमा. नाना तरो पल्लवी वंगमा अपार चिन्हे पाहते. सूरतरो फळे बकोळ चंपक करदळी. गुलछबू गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळता महेशी दैवे आतुडे हस्तपादाशी. तेवी मच्छिंद्र दैवे उद्देशी दत्त वासना उद्भवली. ऐशवर्णिता पार तरू तरी बद्रिकेचा फार शेजारो. कानना महानिकट मंदारो मंदराचळ शोभला. तयावरोनी वर्षत तोय धर म्हणी कर्णिके अपार निर. ती भागीरथी उत्तम तीर निजदृष्टीने पाहिली. मग तेत ओघ धरून उभयता करिते झाले गमन. असो मच्छिंद्रा कारणे निजदृष्टीने पाहतील. तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माझी मिरविली. धुंडी सुत नरहरिवंशी मालवदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेशी तोची बोलवी ज्ञानेश. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गुरुष्काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर प्रथमाध्याय गौडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. नवनाथ महाराज की जय. गोविंद गोपाल की जय.